नमस्ते. मी अनिता ठाकूर. ह्या जादूच्या दुनियेमध्ये मी परत एकदा आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या समस्या आपल्या डोक्यामध्ये असतात. मग कधी कोणती समस्या सोडवायची हे आपल्याला बऱ्याच वेळेस समजत नसतं. म्हणजे आपण ऑफिसच्या ठिकाणी असू, तर ऑफिसचे काहीतरी प्रॉब्लेम असतात किंवा घरातले काहीतरी प्रॉब्लेम असतात. म्हणजे पती-पत्नीचे किंवा मुलांचे, मुलांची फी भरायची की नाही, कुठे काय करायचं किंवा आपल्या नातेसंबंधांमध्ये बऱ्याच वेळेस काहीतरी प्रॉब्लेम असतात. नातेसंबंधांबद्दल जर बोलायचं म्हटलं, तर आपल्याला सगळ्यात जास्त जर टेन्शन येत असेल, तर ते नातेसंबंधांविषयी आपल्याला जास्त टेन्शन येत असतं. अमुक एका व्यक्तीबरोबर माझे जर नातेसंबंध जर चांगले आहे आणि कालांतरानंतर आपल्याला असं जाणवतं की त्याच व्यक्तीबरोबर आपले नातेसंबंध कुठेतरी खराब झाल्याची आपल्याला जाणीव होत असते. मग असं का होत असतं? तर मग आणि हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत, ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे आपलं डोकं जे आहे ते हँग झालेलं असतं. मग अशा वेळेस आपण आपले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे? ऑफिसमधलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, घरातलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि हे नातेसंबंध. आपण तर सगळ्या लोकांबरोबर राहत असतो, समूहामध्ये राहत असतो आणि ह्या नातेसंबंधांना सोडून पण आपल्याला राहता येत नाही. आपल्याला नातेवाईकही हवे असतात. मग काय करायचं? कोणत्या वेळेला कोणती गोष्ट करायची हे आपल्याला समजत नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की स्त्रिया जॉब करायला जातात आणि जॉब करायला जात असल्यामुळे त्यांना घरामध्ये कामवाली बाई ची आवश्यकता असते. मग कधी-कधी असं असतं की वेळेला त्यांना ती बाई सुद्धा मिळत नाही. मग आता काय करायचं? असाच एक असा जो आपल्या आयुष्यातला जो पेच प्रसंग आहे, त्या पेच प्रसंगामधून बाहेर कसं आपण निघायचं आहे, त्या संदर्भामध्ये आज रॉन्डा पण आपल्याला काय सांगते आहे. चला तर मग शोभना मॅडम आज वाचतायत. आजचा दिवस आहे 18वा दिवस कामाची जादूची यादी. हा. 18वा दिवस कामांची जादूची यादी. मॅडम, चित्राचं काही वर्णन करायचंय हा तुम्हाला? करा ना मॅडम, चित्राचं वर्णन करा. हा. फुगे दिसत आहेत 3 आकाशात आणि खाली जादू आहे फुग्यांच्या. बरोबर. हा. 18वा दिवस कामांची जादूची यादी. लाइटिंग. हे जग जादूमय गोष्टींनी भरलेले असून आपली बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होण्याची प्रतीक्षा ते करीत असते. एडन फिलपॉट्स, 1832-1960, कादंबरीकार आणि कवी. हा. वाचू पुढे? नाही, हे जग जादूच्या गोष्टींनी भरलेले असून आपली बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होण्याची प्रतीक्षा ते करत असते. ह्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जादू होत असते, पण ही जादू आपल्याला समजत नसते. मग कशी जादू होत असते बघा. कधी कधी आपल्याला असं जाणवतं की आपल्या आयुष्यामध्ये अचानक काहीतरी आनंद आलेला आहे. एखाद्या व्यक्तीचा फोन येऊन आपण आनंदी उत्साही होतो किंवा कधीतरी आपल्याला असं जाणवतं की काहीतरी आपल्याला कोणाकडून तरी काहीतरी भेटवस्तू मिळते. तर हे कशामुळे होत असतं? कारण की मुळातच आपलं हे जे आयुष्य आहे, फक्त काय होतं, आपण त्या गोष्टीकडे जादू ह्या शब्दाने न बघितल्यामुळे आपल्याला ती जादू कधीच जाणवत नाही, कधीच दिसत नाही. परंतु आपण ह्या जादूच्या दुनियेमध्ये आल्यामुळे आपल्याला ते समजायला लागलेलं आहे. याला जादू म्हणतात. जी काही चांगली घटना घडते त्यालाच आपण लहान मुलांसारखं जादूचं नाव दिलेलं आहे. पुढे. खरोखरच आपण जर नीट विचार केला, हीच आपली सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. ती नेहमी तुमच्याबरोबर असते, सदैव तुमच्या मदतीला तयार असते. ती कधीही तुम्हास अपयश येऊ देणार नाही किंवा तुमचा विश्वासघात करणार नाही. तुम्ही जितके जास्त तिच्यावर अवलंबून राहाल तितकी ती जास्त मदत तुम्हाला करेल. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृतज्ञतेमुळे तुमचे आयुष्य समृद्ध होईल. आजच्या जादूच्या बघा, कृतीमधून बऱ्याच वेळेस आपल्याला ना असं जाणवतं, आपण ज्या ज्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये जातो, ज्या ज्या व्यक्तीच्या जवळ जातो, कालांतरानंतर आपले आणि त्या व्यक्तीचे नातेसंबंध आपल्याला खराब झालेले जाणवतात. तेच आपल्याला नातेसंबंधांमध्ये सुद्धा आपल्याला जाणवतात.
परंतु कृतज्ञता ही एक अशी गोष्ट आहे, ती आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढी देणार आहात प्रत्येक गोष्टीसाठी, मग ती सजीव असेल किंवा ती निर्जीव असेल, मग जितकी कृतज्ञता देणार आहात तितकं तितकं आपलं आयुष्य छान आणि खूप उत्तम होणार आहे. कृतज्ञता आपल्याला कधीही सोडून जाणार नाहीये, सगळ्यात महत्वाचा भाग. म्हणून आपण काय करायचं आहे, नेहमी त्या कृतज्ञतेबरोबर आपण राहायचं आहे. आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला कृतज्ञतेवर आणखीन कसं अवलंबून राहायचं हे शिकता येईल. त्यामुळे ती आणखीन जादूच्या गोष्टी तुमच्यासाठी घडवून आणेल. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान लहान प्रश्न उद्भवत असतात आणि ते सोडवण्याची गरज असते. कधी कधी हे प्रश्न आपल्याला इतके ग्रासून टाकतात की ते कसे सोडवायचे हेच आपल्याला कळेनासे होते. तुम्हाला ज्या सर्व गोष्टी कराव्याशा वाटतात त्या करायला पुरेसा वेळ मिळत नाही, ही तुमची समस्या असू शकते. आणि बघा, बऱ्याच वेळेस असं असतं की सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपल्याला खूप गोष्टींना सामोरे जावं लागतं. एखादा एक जो दिवस आहे, एखादा एक दिवस खूप साधा आणि सोपा जातो आणि त्या दिवसामध्ये कधीच काहीच घडत नाही. पण एखादा एक दिवस आपल्याला असं जाणवतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं होतं, बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम येतात आणि खूप एका दिवसामध्ये खूप काहीतरी गोष्टी करायच्या असतात. म्हणजे आदल्या दिवशी खूप प्लॅनिंग केलेलं असतं डोक्यामध्ये, मला अमुक एक ठिकाणी जायचंय, मला हॉस्पिटलमध्ये जाऊन मला म्हणजे माझं आरोग्य दाखवायचंय, मला जॉबला पण जायचं आहे किंवा माझ्याकडे नातेवाईक पण येणार आहे किंवा मुलाला बागेमध्ये पण फिरायला घेऊन जायचं आहे आणि आज ऑफिसमध्ये जाणं गरजेचं पण आहे, कारण की खूप महत्वाची मीटिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप एकत्रित आलेल्या असतात, त्याच्यामुळे समजतच नाही काय करायचं ते, आणि सगळ्या गोष्टी करणं गरजेचं पण असतं. हा. आणि दिवसात फक्त 24च तास असल्याने तुम्हाला तुमचं चांगलंच नुकसान होतं. कामाच्या ओझ्याने तुम्ही अगदी वाकून गेला आहात आणि तुम्हाला रिकामा वेळ हवा आहे, पण तो मिळत नाही. तो कसा मिळवायचा हे काही तुमच्या लक्षात येत नाही. हा तुमचा प्रश्न असू शकतो. तुम्ही मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला असेल, पण सारखं घरात राहिल्याने तुम्ही दमला असाल, थकला असाल. तुम्हाला थोडं बाहेर पडता यावं असं वाटतं, पण तसा कोणाचा आधार नाही. हे तुमची अडचण आहे. कदाचित तुम्हाला एखाद्या प्रश्नानं घेरला असेल, तो तुम्हाला सोडवायचा आहे, पण तो कसा सोडवायचा हेच तुम्हाला कळत नाही. तुमच्या हातून काहीतरी हरवलं असण्याची शक्यता आहे आणि ते शोधण्याचा तुम्ही खूप प्रयत्न केलात, पण दुर्दैवाने ती गोष्ट काही सापडली नाही. किंवा बघा, तुम्हाला एखादा कधी कधी काय होतं की आपण घरामध्ये एवढे गुंतले जातो आणि आपल्याला बाहेर पण जायचं असतं, मुलांचं संगोपन पण करायचं असतं, मिस्टरांना वेळच्या वेळेला डबा पण द्यायचा असतो, घरामध्ये सगळे कामं पण नियोजित वेळेला करायचे असतात आणि बाहेर जायला आपल्याला वेळ मिळत नाही. मग तेव्हा काय करायचं पुढे? तुम्हाला अ- एखादा पाळीव प्राणी पाळायचा आहे, पण तो मनासारखा मिळत नाही. तुम्हाला बाळाला सांभाळायला कोणीतरी हवं आहे, पण ते मिळत नाही. चांगली केशरचना करून देणारा हवा आहे, पण तो मिळत नाही. चांगला दाताचा किंवा दुसरा डॉक्टर भेटत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला तुमच्या मनासारख्या काही गोष्टी मिळत नाहीत. कधी कधी असंही घडतं, कोणीतरी तुम्हाला काहीतरी करायला सांगतं आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावा हे न कळून तुम्ही अस्वस्थ होता आणि एखाद्या बरोबर तुम्ही एखाद्या वादात अडकता आणि तो वाद संपुष्टात येण्याऐवजी चिघळायला लागतो. कधी कधी काय होतं बघा, मजा अशी असते की नाही की आपला ना एखाद्या व्यक्ती बरोबर, स्त्री किंवा पुरुषाबरोबर खूप चांगला संवाद चालू असतो आणि संवाद करता करता आपण इतकं डीप संवाद करतो आणि संवाद करता करता अप्रत्यक्षरित्या कधी तो वाद चिघळेल, एखाद्या कोणत्या प्रसंगाला म्हणजे कोणत्या एखाद्या घटनेला आपण तिकडे हात टाकतो आणि समोरची व्यक्ती अचानक चिडते आणि आपल्याला समजतच नाही की समोरची व्यक्ती का चिडते आणि तो वाद निर्माण होत जातो, आपल्याला समजतही नाही. शिवाय कधी कधी बऱ्याच वेळेस असं होतं की नाही की आपल्याला आपल्या घरामध्ये कामासाठी एक स्त्री लावायची असते, मोलकरीण लावायची असते आपल्याला, पण ती आपल्याला मिळत नसते जशी आपल्याला हवी असते, कारण की आपण जर जॉब करणारे आहोत
तर अशी स्त्री विश्वासू स्त्री आपल्याला हवी असते, जेणेकरून आपण तिच्यावर विश्वास ठेवून आपण घराच्या बाहेर जरी पडलो तरी आपल्या मनामध्ये भीती राहणार नाही. पुढे. आपल्या रोजच्या आयुष्यात हे जे छोटे छोटे प्रश्न आपल्यापुढे उद्भवतात आणि आपल्याला काय करावं हे कळत नाही, किंवा काहीतरी करायला पाहिजे हे कळतं पण वळत नाही, त्यासाठीच ही जादूची कृती यादी आहे. ही कृती केल्यानंतर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील. या कृतीमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांतानुसार लोकपरिस्थिती आणि घटना यांची कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या सहाय्याने पुनर्मांडणी करावी लागेल. बघा, कधी कधी ना माणसाचं डोकं असं असतं, माणसाच्या डोक्यामध्ये कधी कधी काय विचार चालतात ना हे स्वतः त्या व्यक्तीला समजत नसतं. आणि तो विचार करतो की मला अमुक एक गोष्ट करायची आहे किंवा अमुक एक कृती करायची आहे, परंतु कशी अंमलात आणू किंवा कशी करू ह्यासाठी कन्फ्युजन असतं. म्हणजे एकतर मन वेगळं सांगत असतं, डोकं वेगळं सांगत असतं, आणि कधी कधी कृती घडताना सुद्धा ती फार वेगळ्या पद्धतीने कृती घडून येते. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? हा खूप छान महत्वाचा मुद्दा इथे रॉन्डा बर्न यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. पुढे. यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील. त्या कशा घडतील, तुमच्यासाठी त्या कोण घडवून आणेल हेही तुम्हाला कळणार नाही. पण त्यांच्याशी तुम्हाला काही मतलब असण्याचं कारण नाही. तुम्हाला फक्त ती गोष्ट तुमच्या मनासारखी व्यक्त करायची आहे. मग बघा काय जादू होते ती. आज सगळ्यात महत्वाच्या कोणत्या गोष्टी घडाव्यात किंवा कोणते प्रश्न सुटावेत असं तुम्हाला वाटतं, याची यादी करा. त्याला जादूच्या कृतींची यादी असं शीर्षक द्या. तुम्ही या यादीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत पण वेळ नाही किंवा त्या तुम्हाला कराव्याशा वाटत नाहीत त्याचा समावेश केलेला असेल. त्याचबरोबर रोजच्या लहान सहान गोष्टींपासून त्या आयुष्यातल्या मोठ्या बघा, घटनांबाबत. आजचा घटक किती महत्वाचा आहे. डोक्यामध्ये कन्फ्युजन आहे, वेगवेगळे आपल्याला कामं करायची आहेत, पण कसं काय कुठून सुरुवात करायची, कोणतं सुरुवातीला करायचं, कोणतं नंतर करायचं, कोणतं रात्रीच्या वेळेला करायचं, कोणतं दुपारच्या वेळेला करायचं, काही समजत नाही. पूर्ण डोक्यामध्ये पूर्ण कन्फ्युजन तयार झालेलं आहे. आणि मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर इथे रॉन्डा बर्ननी काय सांगितलेलं आहे बघा. पुढे. तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्याही एखाद्या क्षेत्राचा विचार करा ज्या बाबतची समस्या सुटावी किंवा काहीतरी केलं जावं असं तुम्हाला वाटतं. एकदा एकदा काही तुमची यादी करून झाली की आजच्या दिवसासाठी ज्यावर तुम्हाला नीट लक्ष केंद्रित करता येईल अशा फक्त 3 गोष्टींची निवड करा आणि एक एक गोष्ट घ्या आणि तुमच्यासाठी ती जादूने घडून आली आहे अशी कल्पना करा. बघा, सगळे लोक जेवढे सगळे जे आपल्याला समस्या सोडवायची आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर ठेवायच्या आहेत, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरा टप्पा काय आहे, त्यातली महत्वाची कोणती 3 गोष्ट आहे ती डोळ्यासमोर ठेवायची आहे. आणि ती महत्वाची 3 गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यातला पहिला जो आपल्याला म्हणजे सुरुवातीला कोणता आपल्याला प्रसंग आपल्याला निवडायचा आहे त्याची एक निवड करायची आहे. आणि त्याच्यासाठी त्या प्रसंगासाठी जो कोणता तुम्हाला प्रसंग सोडवायचा आहे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. हा. सगळे लोक, परिस्थिती आणि घटना तुम्हाला हवी तशी गोष्ट घडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ती गोष्ट यशस्वीपणे घडून आली आहे अशी कल्पना करा. सर्व गोष्टी घडून आल्या, प्रश्नांची उकल झाली, प्रश्न सोडवले गेले की तुम्ही मोठ्या प्रमाणावर त्याबद्दल आभार. प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. ती गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली आहे अशी कल्पना करून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या यादीतील इतर गोष्टींबाबतही इतर वेळी कधीतरी ही कृती करून बघू शकता, पण त्यासाठी ज्या गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील अशा रीतीने जादूच्या कृतींच्या यादीत समाविष्ट करून त्यांना जादूची शक्ती लावावी लागेल. बघा, इथे यांनी सगळ्यात महत्वाचा घटक काय सांगितलेला आहे, तुम्हाला हा प्रसंग जसा हवा आहे
तसा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं किंतु आणि परंतु तुम्ही निर्माण करायचा नाहीये. बऱ्याच वेळेस आपण काय करत असतो, मला अमुक एक प्रसंग हवा आहे. परंतु अमुक काय म्हणेल किंवा ढमुक काय म्हणेल किंवा असं होईल का, असं जमेल का, हे करता येईल का, असे आपणच आपल्याला स्वतःला प्रश्न विचारत असतो. असं काहीही किंतु परंतु न करता तो प्रसंग कसा असावा याचं जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर चित्रफित तयार करता आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक जी काही घटना आहे त्या प्रत्येक घटनेसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायचे आणि ते फील करायचे. कारण की रहस्याच्या दुनियेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेले जे तुम्ही समोर मांडता, जे तुम्ही बोलता किंवा जे तुम्ही दाखवता, समान गोष्ट समान गोष्टीला आकर्षित करते. मग तुम्ही काय युनिव्हर्सकडे देताय? जो तुम्हाला चांगला प्रसंग हवा आहे, हे जेव्हा तुम्ही युनिव्हर्सला सांगता, तेव्हा युनिव्हर्सला समजलेलं आहे. अमुक एक प्रसंग मला म्हणजे ह्या व्यक्तीला हवा आहे. मग आपोआप युनिव्हर्स तुमच्याकडे तो प्रसंग घेऊन येणार आहे. जसं उदाहरणार्थ बघा, बरेच काही असे व्यक्ती आहेत की ज्यांना आपल्या मुलांना अशा खूप मोठ्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं आणि तिथे खूप नंबर लावावे लागतात आणि मुलांची तिथे परीक्षा घेतली जाते. मग आता माझ्या मुलाचा नंबर लागेल का? मुलगा परीक्षेमध्ये पास होईल का? मग कसं होईल? असं खूप अशा वेळेस पालकांच्या मनामध्ये किंतु परंतु निर्माण झालेला असतो. मग अशा वेळेस आपण कोणत्याही प्रकारचं किंतु परंतु मनामध्ये निर्माण न करता तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर प्रसंग निर्माण करायचे. म्हणजे उदाहरणार्थ पती पत्नी बरोबर आणि आपला मुलगा किंवा मुलगी यांना तुम्ही छानपैकी घेऊन घरातून निघालेले आहात. फोर व्हीलर गाडी असेल तर फोर व्हीलर मध्ये बसलेले आहात, टू व्हीलर असेल तर टू व्हीलर मध्ये बसलेले आहात किंवा रिक्षाने जात आहात. जे काही असेल ते त्या साधनाने तुम्ही जात आहात. बरोबर समजा जी काही फाईल आहे ती तुम्ही घेतलेली आहे. मस्तपैकी तिथे बरेचसे पालक बसलेले आहेत, विद्यार्थी बसलेले आहेत आणि एक एक पालक विद्यार्थी मध्ये जात आहेत. मग ते परत बाहेर येत आहेत. मग काहीतरी कोणीतरी बोलतंय, मग कोणीतरी काहीतरी संवाद करत आहे. अमुक एक पालक म्हणतात की ना की उन्होंने तो ऐसा सवाल पूछा, ये तो छोटे बच्चे हैं, उनको तो ये सवाल पता ही नहीं रहेगा. असं काहीतरी संभाषण होईल तिथे आणि मग तुमचा नंबर येईल. तुमच्या नावाची घोषणा केली जाईल आणि तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही कोणत्या पद्धतीने बोलणार आहात, तिकडून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा थोडासा अंदाज घेऊन त्या प्रकारचं संभाषण तुम्ही आठवायचं आहे. समोरच्या व्यक्तीने काय प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे किंवा तुमच्या मुलाला काय प्रश्न विचारलेला आहे, मुलगा काय उत्तर देतो आहे. हे जेव्हा संभाषण तुमच्या पद्धतीने खूप चांगलं होत आहे, हे जेव्हा तुम्ही युनिव्हर्सला ही फ्रिक्वेन्सी देता, तेव्हा अर्थातच जसं तुम्ही तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे, नंतर तुम्हाला जाणवेल की तसाच प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडल्याची जाणीव तुम्हाला होते. बऱ्याच वेळेस बघा असं होतं की नक्की आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी जसा प्रसंग आपण निवडतो, शक्यतो आपण ना खूप चांगले प्रसंग निवडायच्या ऐवजी वाईटच प्रसंग निवडतो. अमुक एक झालेलं आहे, अमुक व्यक्तीकडे भेटायला गेलेलो आहे, असं हे झालं, भांडण झालं किंवा बघा कधी कधी असं होतं आपण ना गावाकडे जातो. बऱ्याच वेळेस गावाच्या ठिकाणी असे प्रॉब्लेम होतात. मग एखाद्या एक विशिष्ट व्यक्तीकडे गेल्यानंतर मग कोणता तरी काहीतरी विषय निघतो, काहीतरी विषय निघाल्यानंतर मग एकाच दोन शब्द निघतात, मग काहीतरी तिकडे वादविवाद वगैरे होतात. असं काहीतरी जेव्हा म्हणजे आपण जेव्हा त्या गावाला जातो आणि गावाला जाताना आपल्या डोक्यामध्ये विचार असतो की अमुक एक व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये फार निगेटिव्ह विचार आहेत किंवा मी तिथे गेल्यानंतर ती व्यक्ती मला, आपण गृहीत धरत असतो, मी तिकडे गेल्यानंतर ती व्यक्ती मला असं असं बोलणार आहे आणि मग कारण की तुम्ही तशी फ्रिक्वेन्सीच दिलेली आहे की नाही, तुम्ही चांगला प्रसंग तुमच्या डोळ्याच्या समोर मांडायच्या ऐवजी तुम्ही काय केलेलं आहे, वाईट प्रसंग तुम्ही तुमच्या डोळ्याच्या समोर मांडलेला आहे. कारण की मेंदूमध्ये त्या पद्धतीचा तुम्ही विचार, जो पूर्वी तुम्ही जो घटना घडलेली होती, मेंदूचं काम काय असतं की जे काही तुमच्या डोक्यामध्ये साठवलेलं आहे त्याची पुनरावृत्ती करून तो मेंदू तुम्हाला सांगत असतो. मग आपण काय करत असतो, पूर्वी जे काही साठवलेलं होतं
त्याच्यावर आधारित आपण पुढचा प्रसंग छानपैकी तयार केलेला असतो. आणि मग जेव्हा असा प्रसंग तयार करतो तेव्हा बरोबर त्याच पद्धतीचं होत असतं. आणि मग आपण आपल्या जवळच्या लोकांना सांगतोच, बघ मी बोलले होते ना तुला, मी त्या व्यक्तीकडे गेले ना तर ही व्यक्ती अशीच बोलणार आहे. भले मी जरी चांगले विचार जरी करून गेले तर मला माहिती आहे ती व्यक्ती अशीच बोलणार आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही मनातून कोणता तरी निगेटिव्ह विचार घेऊन गेलेले होते, निगेटिव्ह प्रसंग घेऊन गेलेले होते. त्याच्या ऐवजी जर तुम्ही आधीच जर पॉझिटिव्ह प्रसंग घेऊन गेले असता, त्याच्यासाठी जर आधीच कृतज्ञता व्यक्त केली असती, अर्थातच तशीच परिस्थिती तिकडे निर्माण झाली असती. हेच इथे रोंडाबणने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. जो काही प्रसंग तुम्हाला हवा आहे, म्हणजे जो सोडवायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार झालेले आहे. मग ज्या पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे, तो प्रसंग तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. बघा आपल्याला पिकनिकला जायचं आहे. पिकनिकला जायचं असताना आपण आपल्या डोळ्यासमोर किती छान चित्र आणतो. मी छानपैकी अमुक ड्रेस घालणार आहे, मी अमुक भाजी बनवणार आहे, असे असे कपडे मी घेऊन जाणार आहे. मग तिकडे पिकनिकला गेल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीबरोबर, मित्राबरोबर अशी मी मजा करणार आहे. हे सुंदर चित्र आपण आपल्या पिकनिकचं तयार केलेलं असतं. तसंच जर आपल्या आयुष्यामध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये जर असे छानपैकी सुंदर आपण चित्र जर निर्माण केलं, तर अर्थातच त्या पद्धतीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण होत असतं. अर्थातच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अं, म्हणजे आज मी सांगितलं आणि ते तुमच्या डोक्यात बसलं आणि लगेच कृती होते अशातला काही भाग नाही. ही कृती करण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. थोडासा वेळ द्यावा लागणार आहे म्हणजे समजा आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही ती कृती एकदा करून बघणार. मग एकदा करून बघत असताना तशा पद्धतीचा प्रसंग तुमच्या डोळ्यामध्ये व्यवस्थित माइंडमध्ये आला पाहिजे. मग हा जो भाग आहे हा थोडा सरावाचा भाग आहे आपल्याला. थोडासा सराव करावा लागणार आहे. आणि मग एकदा समजा तो प्रसंग एखादा एक प्रसंग आहे, त्याच्यासाठी आधी कृतज्ञता व्यक्त केली. मग तुम्हाला तिकडे असं जाणवलं की नाही इथे आपलं काहीतरी चुकलेलं आहे. मग परत नंतर कधीतरी जेव्हा असा प्रसंग येईल तुमच्या याच्यामध्ये, तेव्हा परत त्याच्यामध्ये करेक्शन करा. नंतर परत कधी येईल, तेव्हा परत करेक्शन करा. म्हणजे ही जी कृती रॉन्डा बर्नने आपल्याला सांगितलेली आहे, ती लगेच आपल्याकडून नाही होणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा, आपल्याकडून नाही होणार. कारण की आपल्या डोक्यामध्ये पूर्वीचे जे विचार आहे, ते विचार खूप फिक्स पद्धतीने बसलेले असतात. आणि मग ज्या पद्धतीने रोंडा बर्नने आपल्याला सांगितलेलं आहे, की अमुक एक प्रसंग आपल्याला सोडवायचा आहे, जो काही आहे तो, त्या प्रसंगासाठी आपल्याला आधी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग एकदा आपल्याला सवय झाली, दोनदा सवय झाली, तीनदा सवय झाली. अर्थातच जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती खूप छान पद्धतीने करतो, तर नंतर मग आपल्याला समजतं की नाही की आपण इथे चुकलेले आहोत. मग दुसऱ्यांदा आपण तिकडे परत सुधारणा करतो. परत तिसऱ्यांदा आपण थोडीशी सुधारणा करतो. चौथ्यांदा परत सुधारणा करतो. म्हणजे ह्या कृतीसाठी आपल्याला थोडा प्रत्येक वेळेला वेळ द्यावा लागणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ही जी कृती आहे भविष्यामध्ये, आता उद्या तर तुम्ही ही कृती करणारच आहात. परंतु उद्या केल्यानंतर पुढे भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येणार नाहीये का? येणारच आहे. प्रत्येक वेळेस प्रसंग येतात. पदोपदी प्रसंग येत असतात. 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 10 दिवसांनी असे प्रसंग येतच असतात. मग त्यासाठी आपल्याला ही कृती त्यांनी सांगितलेली आहे. हां. सारख्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या एखाद्या प्रश्नाबाबत संभाव्य उत्तरे कोणती आहेत हे तुम्ही आधी विचार करून ती आधीच तुम्हाला मिळाली आहेत असं मानून कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या खऱ्या आयुष्यातील ज्या परिस्थितीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्याची उत्तरे या तुमच्या मनातील संभाव्य उत्तराकडे आकर्षित होतील. याउलट तुम्ही प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं तर आणखीन प्रश्न तुमच्याकडे आकर्षित होतात. तुम्हाला उत्तराला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचंय, प्रश्नाला नाही. हं. तुम्हाला उत्तर आपण ना सापडले आहे. बऱ्याच वेळेस म्हणजे मी माझा स्वतःचा पण एक अनुभव सांगते. नेहमी ना माझ्या मनामध्ये प्रश्नच निर्माण व्हायचा. का असं? म्हणजे कशामुळे? मग माझ्याच आयुष्यामध्ये का? असं प्रत्येक व्यक्तीच बोलत असतं, माझ्याच आयुष्यामध्ये का? माझ्याच आयुष्यामध्ये असे का प्रसंग निर्माण होतात? माझ्याच आयुष्यामध्ये असे नातेसंबंध का होत असतात? बघा प्रत्येक
जे काही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असतं की नाही, सगळ्यांच्या सेम घडत असतं. फक्त त्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त प्रमाणामध्ये आहे. सगळ्यांच्या घरामध्ये गॅस आहे, चूल आहे सगळ्यांच्या घरामध्ये, बरोबर आहे की नाही? पण हा जो गॅस आहे किंवा ही जी चूल आहे किंवा ही जी शेगडी आहे, त्याचा जो आकार जो आहे तो वेगवेगळा आहे. पण त्याचा वापर आपण एकाच गोष्टीसाठी करतो, स्वयंपाकासाठीच करतो. तसंच ही जी कृती आहे, ही कृती आपल्याला करताना जागरूकता ठेवावी लागणार आहे. आणि जेवढी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आहात, तेवढं तेवढं तुम्हाला जाणवेल, की अरे, ही कृती खरोखर खूप प्रभावी कृती आहे. हां, वाचा मॅडम. तुम्हाला उत्तराला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचंय, प्रश्नाला नाही. तुम्हाला उत्तर सापडलं आहे आणि तुमचा प्रश्न सुटला आहे असं मानून जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा उत्तरच तुमच्याकडे आकर्षित होतात. ही जादूची कृती किती शक्तिशाली आहे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट माझ्या मुलीची आहे. तिचं पाकिट हरवलं होतं आणि ते बघा, परत तिच्याकडे आता हे आकर्षित होऊन. बघा, आता ही जी गोष्ट आहे ना, खूप छान आणि खूप सुंदर आहे. याच्यावरून तुम्हाला समजेल, आपण कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला जे हवं आहे ते कसं मिळणार आहे. इथे रॉन्डा बर्न यांच्या मुलीचं जे काही पाकिट हरवलेलं आहे, आता पाकिट तर हरवलेलं आहे, मग आता काय करायचंय? मग रॉन्डा बर्नच्या मुलीने काय केलेलं आहे बघा. हा, माझी मुलगी एकदा रात्री बाहेर गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या असं लक्षात आलं की तिचं पाकिट तिच्याजवळ नाही आणि ते कुठे हरवलंय की कोणी चोरलंय हेही तिला आठवत नव्हतं. ती ज्या हॉटेलमध्ये रात्री जेवायला गेली होती तिथं तिथं तिनं फोन केला. येताना ज्या टॅक्सीने ती घरी आली त्या टॅक्सी कंपनीला, स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला. रस्त्यात कुठे पडलं का तेही तिने पाहिलं. आजूबाजूच्या लोकांचे दरवाजे ठोठावले, पण कोणाकडेही तिला तिचं पाकिट सापडलं नाही. दुसरं म्हणजे माझ्या मुलीच्या पाकिटामध्ये तिची बँकेची आणि इतर क्रेडिट कार्ड्स, वाहन चालवण्याचा परवाना, रोख पैसे या सगळ्या महत्वाच्या गोष्टी होत्या. पण तिला सगळ्यात काळजी वाटण्याचं कारण म्हणजे ती नुकतीच परदेशात जाऊन आल्यामुळे तिच्या पाकिटात तिच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती आणि तिचं नाव टेलिफोनच्या सार्वजनिक यादीतही नव्हतं आणि बघा, तिचं इथे आडनाव. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची, की टेलिफोन यादीमध्ये म्हणजे नोंदणी नव्हती. आणि काय वाचलं मॅडम तुम्ही आधी? थोडस आधीच वाचा जरा. एक मिनिट. काळजी वाटण्याचं कारण म्हणजे ती नुकतीच परदेशात जाऊन आल्यामुळे तिच्या पाकिटात तिच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. तिच्याशी संपर्क साधणारी कोणतीही माहिती नव्हती. दोन गोष्ट लक्षात ठेवायची. एक तर टेलिफोनच्या डिक्शनरीमध्ये नाव नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे तिच्याशी संपर्क साधणारं काही त्या पाकिटामध्ये नव्हतं. सगळीकडे त्यांनी तो शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांना ते पाकिट कुठेच मिळालेलं नाहीये. हा, आणि तिचं आडनावही सर्वसामान्यांसारखं होतं, त्यामुळे पाकिट मिळण्याची काही आशा दिसत नव्हती. एवढ्या सगळ्या अडचणींमधून पाकिट मिळणं अशक्य दिसत असून सुद्धा माझी मुलगी एका जागी शांतपणे बसली. तिने डोळे मिटून घेतले आणि पाकिटाचं चित्र मनामध्ये आणलं. ते पाकिट तिच्या हातात आहे. तिने ते उघडून बघितलं, सगळ्या गोष्टी आहेत की नाही ते तपासलं बघा, आणि ते पाकिट तिला आता परत इथे मिळाल्याबद्दल. इथे रॉन्डा बर्नच्या मुलीने काय कृती केलेली आहे? ते जे पाकिट आहे तिला सापडलेलं आहे आणि सापडल्यानंतर तिने छानपैकी उघडून पाहिलेलं आहे. आतलं सगळं जे काही सामान आहे ते जसंच्या तसं आहे आणि ते पाहून ती खूप खुश झालेली. म्हणजे तिने तो प्रसंग डोळ्यासमोर निर्माण केलेला आहे. काय? ते पाकिट सापडले म्हणजे ती हाताळते आहे ते पाकिट. इथे बऱ्याच वेळेस बघा, त्यांनी ना स्पर्शाला सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही तो स्पर्श आठवता, तेव्हा ती कृती खूप लवकर आणि खूप परफेक्ट झालेली आपल्याला जाणवते. हा, तिनं ते पाकिट परत मिळाल्याबद्दल आणि त्यातील सगळ्या गोष्टी जशाच्या तशा असल्याबद्दल प्रचंड कृतज्ञता व्यक्त केली. दिवसभर जेव्हा कधी माझ्या मुलीला पाकिटाची आठवण यायची तेव्हा तेव्हा ती ते तिच्या हातात आहे अशी कल्पना करायची आणि पाकिट तिला परत मिळाल्याबद्दल
खूप आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करायची. त्या रात्री खूप उशिरा 100 मैल दूर असणाऱ्या एका शेतकऱ्याचा तिला फोन आला की तिचं पाकिट त्याला सापडलंय. या सगळ्या गोष्टीतला आश्चर्यकारक भाग असा की त्या शेतकऱ्याला ते पाकिट सकाळी सकाळी माझ्या मुलीच्या घराजवळच्या रस्त्यात सापडलं. त्यानं लगेच त्या पाकिटामध्ये तिच्याशी संपर्क साधण्याचा काही क्रमांक आहे का याचा शोध घेतला. बघा, त्याने त्या मुलीच्या पाकिटा घराच्या जवळ ते पाकिट सापडलेलं आहे आणि ती सतत सतत हेच फील करत होती. तिला ते पाकिट सापडलेलं आहे, तिला ते पाकिट सापडलेलं आहे, पाकिटामध्ये सगळं सामान आहे आणि हे सतत फील करत असल्यामुळे एक शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला ते पाकिट सापडलेलं आहे. पुढे काय? त्याने त्या पाकिटाचा मालक कोण आहे हे शोधण्यासाठी अनेक फोन लावले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्याने प्रयत्न करायचं सोडलं आणि ते पाकिट घेऊन त्याच्या शेतावर निघून गेला. पण तो जेव्हा शेतामध्ये हिंडत होता तेव्हा ते पाकिट त्याला सारखं टोकत होतं आणि त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. शेवटी त्याने परत एकदा सगळं पाकिट शोधलं. त्यात एका पुरुषाचं नाव असलेला कागदाचा तुकडा सापडला. त्यानं माझ्या मुलीचं आडनाव त्या नावाला जोडलं आणि टेलिफोन डिरेक्टरीत चौकशी केली. त्या यादीत या नावाचा आणि बघा, आडनावाचा केवळ म्हणजे एकच क्रमांक ते होता. तो जो शेतकरी आहे तो वैतागला आणि वैतागून तो शेतामध्ये गेला. पण सतत सतत ते जे पाकिट जे होतं ना ते त्या शेतकऱ्याला अट्रॅक्ट करत होतं. म्हणजे ते बोलवत होतं, ये माझ्याकडे ये, बघ बघ माझ्या याच्यामध्ये काहीतरी असेल, शोध. आणि मग शेतकरी सतत सतत त्याचं जे माइंड आहे ते माइंड त्या पर्सकडे जात असल्यामुळे शेवटी तो बेचैन झाला. आणि बेचैन झाल्यानंतर त्यांनी काय केलं, परत तो पर्स आपल्या हातामध्ये घेतला आणि कोणतं तरी कागद होता, त्या कागदात मध्ये एक कोणतं तरी पुरुषाचं नाव होतं आणि त्या पुरुषाच्या नावाबरोबर मुलीचं आडनाव का, हा, ते त्याला हा. जोडलं आणि कोणतं तरी नंबर डायल केला आणि तो नंबर बरोबर रॉन्डाबनच्या मुलीच्या घरी तो लागला. हा. शेतकऱ्याने त्या क्रमांकावर फोन केला. तो माझ्या मुलीच्या वडिलांच्या घरचा क्रमांक होता. आजतागायत आम्हाला त्या शेतकऱ्या यानंतर तर डिरेक्टरी मदत केंद्राकडे आम्ही बऱ्याच वेळा फोन केला तेव्हा त्यांचं एकच उत्तर येत होतं की माफ करा, हे नाव यादीत नाही. अनेक आश्चर्यकारक आणि अशक्य वाटणाऱ्या घटना घडून 100 मैलांवरून येऊन सुरक्षितपणे जसंच्या तसं तिचं पाकिट माझ्या मुलीला परत मिळालं होतं. तिनं फक्त तिचं पाकिट परत मिळालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम मनापासून केलं होतं हा, आणि हे कृतज्ञतेनेही हे जे पाकिट आहे, मला मिळालेलं आहे, मला मिळालेलं आहे, ही सतत कृतज्ञता रॉन्डा बर्नची मुलगी करत होती आणि ती कृतज्ञता व्यक्त करत असल्यामुळे बघा, फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सीची दुनिया आहे. तुम्ही जशी कृतज्ञता व्यक्त करणार आहात तसं तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. मग तुमची घटना तुमच्यासारखी होण्यासाठी युनिव्हर्स कोणत्याही प्रकारे काहीही घटना कशाही पद्धतीने गोल गोल फिरवतं. आता इथे आपल्याला असं जाणवेल की हा जो शेतकरी आहे, ह्या शेतकऱ्याकडे रॉन्डा बर्नचं काही नाव नाहीये, फोन म्हणजे रॉन्डा बर्नच्या मुलीचं नाव नाहीये, फोन नंबर नाहीये किंवा जो टेलिफोन ची जी डायरी आहे, टेलिफोनच्या डायरीमध्ये यांचं पण नाव नाहीये. मग कुठून तरी एखाद्या पुरुषाचं नाव त्याच्यामध्ये सापडलं आणि ते आडनाव कुठेतरी जोडलं. मग तो नंबर रॉन्डा बर्नच्या मिस्टरांकडे तो लागला आणि कसं आणि कोणत्या पद्धतीने ते जे पाकिट आहे ते कसं म्हणजे त्यांनाही काही समजलं नाही, कारण की त्यांनी टेलिफोन एक्सचेंज मध्ये फोन पण केलेला आहे, कसं काय आहे काय, तिथे पण कसलंच काहीच उत्तर नाहीये. म्हणजे ही जी गंमत जी घडलेली आहे ती जादू झाली आहे की नाही, आश्चर्यकारक घटना घडलेली आहे, कशाचाच कुठे काहीच संदर्भ लागत नाहीये. पण इथे रॉन्डा बर्नच्या मुलीची घटना तिने जी आकर्षित केलेली होती, तिला ती घटना हवी होती, तिला ते पर्स हवं होतं, त्यासाठी
बरोबर ते कोणत्या तरी एका शेतकऱ्याला पण सापडतं. मग ते कसं तरी म्हणजे कुठून तरी काहीतरी जुळवाजुळव होते आणि ते पर्स जे आहे ते रोंडा बंडकडे येत असतं. त्याच पद्धतीने इथे रोंडा बंडनी मुद्दामून हा जो प्रसंग इथे आपल्यासमोर मांडलेला आहे, त्याचं कारण असं आहे, आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याला जे काही हवं आहे, आपल्याला जो प्रसंग हवा आहे किंवा आपल्याला जे काही नातेसंबंध हवे आहेत, आपल्याला असं वाटतं की नाही की माझ्या नातेसंबंधांमध्ये अशी निगेटिव्ह प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की नाही की माझे नातेसंबंध प्रत्येक व्यक्तीबरोबर चांगले राहिले पाहिजे. पण सगळेच यशस्वी होतात अशातला काही भाग नाही. कारण की बऱ्याच वेळेस काय होतं, आपण खूप रिलेशन चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण समोरची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काहीतरी किंतु परंतु निर्माण झालेला असतो किंवा काहीतरी झालेलं असतं किंवा आपण काहीतरी फ्रिक्वेन्सी सोडायला म्हणजे सोडलेली असेल निगेटिव्ह, म्हणजे ज्याप्रमाणे रॉन्डाबर्न आपल्याला सांगते की समोरची व्यक्ती वाईट नसते तर वाईट कोण असतं तर आपणच असतो. कदाचित कुठेतरी आपल्याकडून ती फ्रिक्वेन्सी गेलेली असेल म्हणून त्या व्यक्तीबरोबर आपले रिलेशन खराब झालेले असतील. अशा ह्या बऱ्याचशा घटना असल्यामुळे काय होतं की आपण त्या नातेसंबंधांच्या कचाट्यामध्ये सापडतो आणि आपण खूप त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण आपण बाहेरच पडू शकत नाही. अशा वेळेला आपण काय करायचं आहे, तर ही जी कृतज्ञतेची कृती आहे, ही कृतज्ञतेची कृती आपण आपल्याला ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीचा प्रसंग आपण निर्माण करून त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. बऱ्याच वेळेस असंही होतं बघा, आपण जेव्हा जॉबच्या ठिकाणी आपण जातो, जॉबच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस खूप गॉसिपिंगचा प्रकार असतो म्हणा तिथे, किंवा कामामध्ये हॅलो सुद्धा हॅलो एखा मॅडम. हा बोला ना. सॉरी, पण कोणीतरी आहे ग्रुप मध्ये मेसेज करतोय, जॉईन नाही होते. सीमा, पूनम काहीतरी नाव आहे वाटतं. सीमा बघ बरं. हा मॅडम बोला. कोण पूनम जॉईन नाही होते वाटतं. जॉईन तर केलंय मॅडम मी. तिचा मेसेज आलाय बघ ग्रुपमध्ये, जॉईन नाही होत आहे मी. ग्रुपमध्ये मेसेज आलाय बघ तिचा. तुझ्या इथे नाही येते का ते? मॅडम आज काय झालं? त्यांना परत जॉईन करायला सांगा मॅडम. हा, पूनमला परत जॉईन टास्क करायला आहे. सांगा. व्हॉट्सअपला मेसेज टाका कोणीतरी पूनमला परत जॉईन हो म्हणून. मला वाटतं आज ओके पण ओके. परत जॉईनिंगचा प्रॉब्लेम आहे का रेंजमुळे? हा, तर जॉबच्या ठिकाणी पण बघा बऱ्याच वेळेस ना असं खूप निगेटिव्ह परिस्थिती तयार झालेली असते आणि बरेच क्लेशेस असतात जॉबच्या ठिकाणी. मग आपल्याला ज्या पद्धतीने रिलेशन हवं आहे, ज्या पद्धतीने आपण तिथे आपल्याला असं वाटतं की नाही की तुम्हाला तिथे तुमची पोझिशन तिथे काय हवी आहे किंवा तुम्हाला तिकडच्या व्यक्तीने पाहताना कोणत्या दृष्टीने पाहायला पाहिजे किंवा तुमचं जे कामाचं जे पॉझिटिव्ह आहे ते कसं तुम्ही तिकडे त्या लोकांकडे प्रेझेंट करणार आहात, ही जर कृती तुम्ही जर आधी जर केली तर अर्थातच ह्या दोन्ही घटकांमध्ये आपल्याला हळूहळू कालांतरानंतर आपल्याला सुधारणा झालेली जाणवेल. हा. कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम मनापासून केलं होतं आणि कृतज्ञतेनेही तिला तिची जादू करून दाखवलीच. प्रत्येक व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेला तिनं हलवलं आणि मुलीकडे तिचं पाकिट परत आलं. तुम्हालाही अशा प्रकारे कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्यासाठी ती उपलब्ध आहे. ती सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असते. फक्त तुम्हाला तिचा शोध घ्यावा लागतो आणि तिचा कसा वापर करायचा हे शिकावं लागतं. इथे आपल्याला शोधच हाच घ्यायचा आहे की माझ्या आयुष्यामध्ये जो काही प्रसंग मला ज्या पद्धतीने हवा आहे त्यासाठी मला अमुक एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे. अर्थातच ह्यासाठी जसं आता आपण ग्रॅटिट्यूडसाठी किंवा कृतज्ञतेसाठी जसं थोडासा वेळ देतो, तसं आपण आपल्यासाठी
आपल्याला जसा प्रसंग हवा आहे त्यासाठी आपण 1 मिनिट वेळ द्यायचा आहे. उद्या तर द्यायचंच आहे, पण नंतरही भविष्यामध्ये जेव्हा आपल्याला असं वाटतं की नक्की काहीतरी निगेटिव्ह प्रसंग तयार झालेला आहे किंवा अमुक एक प्रसंग मला असा हवा आहे, तेव्हा मनातल्या मनामध्ये ती परिस्थिती तयार करा आणि त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड द्या. जादूची कृती क्रमांक 18, कामांची जादूची यादी. बोलू नको मध्ये. हा. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. त्यातील प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञ वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. 2. तुम्हाला ज्या महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्याची एक यादी तयार करा आणि त्याला कामांच्या जादूची यादी असं नाव द्या. 3 गोष्टींची निवड करा. नंतर एक एक गोष्ट स्वतंत्रपणे घ्या आणि तुमच्यासाठी ती पूर्ण झाली आहे अशी कल्पना करा. 4. प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. ती गोष्ट व्यवस्थितपणे घडून आली आहे अशी कल्पना करा आणि त्या बदल्यात पूनम तिकडून अतिशय हे मोठ्या बंद कर. प्रमाणात आवाज येतोय पूनम. पूनम. हा वाचा मॅडम. प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. ती गोष्ट व्यवस्थितपणे घडून आली आहे अशी कल्पना करा आणि त्या बदल्यात अतिशय मोठ्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करा. 5. आज झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसाभरात घडलेल्या सर्वात चांगल्या गोष्टींसाठी आभारी आहे हे शब्द उच्चारा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप छान वाचन केलं. धन्यवाद. जादूची कृती क्रमांक 18. बघा उद्या 18वा दिवस आहे, तर नेहमीची जी पहिली कृती आपली आहे ठरलेली, सगळ्यांनी 10 कृतज्ञता लिहायची आहे. आणि उद्याचा जो दिवस आहे तुम्हाला ज्या महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे त्यांची आधी एक यादी तयार करायची आहे आणि त्याला कामाच्या जादूची यादी असं नाव द्यायचे. वर काय करायचे? कामाच्या जादूची यादी असं नाव द्या आणि त्यातल्या 3 गोष्टींची निवड करायची आहे आणि एक गोष्ट स्वतंत्र आपण डोळ्यासमोर घ्यायची. अमुक एक मला प्रसंग सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती घटना कशी हवी आहे, कोणत्या पद्धतीने तुम्हाला हवी आहे त्याच्यासाठी तुम्ही 1-2 मिनिट वेळ द्या. दुसरी घटना घ्यायची आहे त्याच्यासाठी 1-2 मिनिट वेळ द्या. तिसरी घटना घ्या त्याच्यासाठी 1-2 मिनिट वेळ द्या आणि मग अशा प्रकारे तुम्ही त्या प्रत्येक घटनेसाठी कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणजे आभार व्यक्त करायचे की नाही अमुक एक कृती माझी मनापासून खूप छान झालेली. म्हणजे तुम्हाला समजा आता मोबाईल घ्यायचा आहे आणि अजून दुसरी काहीतरी एक वस्तू घ्यायची, मग ह्या 2 वस्तूपैकी मी कोणती वस्तू घेऊ हे तुम्हाला समजत नाहीये, पण तुम्ही तुमच्या मनाला तिथे विचारायचे की नाही तुला काय हवं आहे आणि मग ती वस्तू कशी आपल्याकडे आलेली आहे आणि कशी तुम्ही ती घेतलेली आहे त्याच्यासाठी आधी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे. रोजची कृती जी आहे ती ठरल्याप्रमाणे रात्री झोपत असताना दिवसभरामध्ये ज्या काही चांगल्या घटना घडलेल्या आहेत त्या जादूचं दगड हातामध्ये घ्यायचं आहे. ज्या काही चांगल्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना तुमच्या जादूच्या दगडाला सांगायच्या आहेत आणि त्यातली जी विशेष छान कृती जी झालेली आहे त्याच्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. अशा प्रकारे उद्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काहीतरी प्रसंग असतात, ते काय सोडवायचे, कसे सोडवायचे, तर उद्या छानपैकी यादी करायची आहे आणि उद्या कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सगळ्यांनी ग्रॅटिट्यूड करायचं आहे 3 व्यक्तींसाठी. चालेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कोणाला काही बोलायचं आहे किंवा कोणाला काही शेअरिंग करायचं आहे? आजचा जो आपला भाग होता जादूचा धनादेश, आजचा आपला हा भाग होता, बरोबर ना? सगळ्यांनी केलाय का जादूचा धनादेश? मी पाठवलेला होता बघा चेक. झेरॉक्स काढलं सगळ्यांनी, अंक टाकला सगळ्यांनी.
हो मॅडम. संगीता मॅडमचं झालंय. अजून कोणाचं झालंय? ते काढलंय मॅडम. हा, सीमाने केलंय. अजून आपलं हे सारिका मॅडमनी केलंय. अजून बाकीच्यांनी कोणीच नाही केलंय का? जादूचा धनादेश. कोणाला पैसे नको आहेत? सगळ्यांकडे भरपूर पैसे आहेत. माझा पहिलाच आहे मॅडम. हा, जे जुने लोक आहेत त्यांचे पहिले असतीलच. नवीन लोकांना विचारते, नवीन लोक जे जॉईन झालेले आहेत ते. नवीन मॅडम लोकांपैकी मी ना प्रिंट आउट खूप म्हणजे उशिरा मिळाली मला 8 वाजेनंतर, मग रात्री करणार आहे. चालेल ना? चालेल. चालेल, रात्री 12 वाजेपर्यंत कधी केली तरी चालेल. आज नाही जमलं तर उद्या करा. हां चालेल. आज नाही, ज्यांच्याकडून आज शक्य नाही झालेले त्यांनी उद्या कृती केली तरी पण चालेल. पण सगळ्यांनी आठवणीने तो जो जादूचा जो धनादेश आहे की नाही त्याच्यासाठी करायचा आहे. मॅडम एकदा टाकणार का ग्रुपला? मला मिळालं नाही ते. मागे जा, भेटेल. काय टाकलंय मी? काल टाकलंय का? हा, कालच तर टाकलंय. कालच झाला ना जादूचा धनादेश. मॅडम कालचं सेशन मी ऑफलाईन केलं. म्हणजे ऑफलाईन झालं नाही अजून, उद्या करेल. लेक्चर होतं ना. मग आपल्या ग्रुपला जाऊन बघ ना. ओके मॅडम. कारण की थँक्यू. मेसेज काही जास्त आलेले नाहीये काल काल आणि आज आज काही जास्त, त्याच्यामुळे तुला दिसेल ते. ओके मॅडम. म्हणजे खूप मागे जावं लागेल अशातला काही भाग नाहीये. टाकलं मॅडम, मी आत्ता टाकलं. अच्छा. हा, म्हणजे शोभना मिळेल मॅडम. मला. हा, शोभना मॅडमने टाकलेले आज. हा. थँक्यू मॅडम. मिळू दे, मॅडम सगळ्यांना मिळू दे सांगितलं ते. नाही. सगळे म्हणजे एकदम म्हणजे सांगितलं की लगेच पाठवतात. त्या मॅडमांनी पण माझ्यासाठी व्हिडिओ पाठवला तो. मला त्रास आहे त्याचा. सगळ्यांचे थँक्यू, धन्यवाद धन्यवाद पालवी धन्यवाद. मॅडमना फोन केला का मोहिनी? पालवी मॅडम कुठे आहेत? आज आले आहेत का पालवी मॅडम? आली पालवी मॅडम, आली त्या आली ही हो. मोहिनी आता बोलते की नाही, हा मोहिनीला हा. तुमच्याशी बोलायचंय बर का. अच्छा हा, बोला. तिला काही सांगायचंय तुम्हाला. तुमचं जे गुडघ्याचा आताच त्रास बोलू आहे का की मॅडम? नाही हा त्याच्याबद्दल हा. सांगायचंय. तर तुम्ही ग्रुपवरून मोहिनीचा नंबर घ्या आणि तिला फोन करा. मला नाही कालच. ना येत मॅडम, काढता येत नाही. बरं मोहिनी, तू घेशील का की तुला हो पाठवू मॅडम मॅडमचा करेन. नंबर? चालेल चालेल पाठव. पण एक म्हणजे व्ही पालवे ते एकच आहेत ना? तेच आहेत, तेच आहेत, तेच आहेत. ओके चालेल, करेन मी त्यांना. हा, ते कधी फ्री असतील मॅडम तुम्ही? पालवी मॅडम कधी फ्री आहे तुम्ही? कधी करू दे, आताही केला तरी चालेल. बर, आता ओके तर चालेल, करते मुलगा थोड्या झोप. वेळात. हा. हा बघा, म्हणजे तुम्हाला कसा वेळ असेल तसं केला तरी चालेल. नाही नाही मॅडम, तसं काही का नाही. त्यांनी आवर्जून तुमचं सांगण्यासाठी फोन केला. मी माझ्या डोक्यातच नाही, म्हणजे मी पण विसरले की तुम्हाला फोन करायला की मॅडम असं आणि मी असं. पण थोडस टेन्शन मध्ये आहे. ती मुलीची मावस सासू वारली ना, अरे मग बापरे. तिथे सगळी गडबड आमची, ते सगळं चाललंय. अरे बापरे. त्याच्यामुळे ते थोडस आहे. माझं तर आपलं आहेच आहे. गोळ्या खाऊन खाऊन पोटात नुसते आग होते, काय विचारू नका. चक्कर येते, काय चालू हो ना, असतं. हो ना, हो ना. चालेल, त्यांना म्हणा कधी वेळ असेल हा हा हा, केला तरी चालेल. बरोबर. कोणाला काही. धन्यवाद 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 मॅडम. धन्यवाद. कोणाला काही बोलायचं आहे? कोणाला काही शेअरिंग करायचं आहे? हा मॅडम, मला बोलायचंय. बोला ना मॅडम. आता आपण वाचलं की नाही ते पाकिट हरवलेलं आणि हा तिचं सापडतं, हा. त्याच्यावरून मी एक गोष्ट सांगते माझ्या बहिणीची. व्हिडिओ ऑन करा, मग त्यावेळेला आम्ही छान मन लावून ऐकू. नाही नाही, सांगते अशी. त्या हा, माझ्या बहिणीच्या बाबतीत घडलेलं आहे. हा. मला वाटतं 2 वर्षापूर्वी. अच्छा. आता माझी बहीण HM आहे आणि अरे वा. त्यावेळेला ती शिक्षिका होती. अच्छा. आणि आपल्यासाठी प्रगती पुस्तकं आणि ती नोंदवही हा. किती महत्वाची आहे आपल्याला, आपल्या खूप. शिक्षकांना माहितीच आहे. बरोबर आहे. हा. तर ती कुर्ल्याला जाते. हा. तिची शाळा कुर्ल्याला आहे हा. आणि त्यावेळेला आपल्याला ही कृतज्ञता वगैरे माहिती नव्हतं. नव्हतं. पण बरोबर. तरी आपण करत होतो की नाही. करत आता होतो. आपल्याला तिचं हा. नाव कृतज्ञता हे माहिती झालं. बरोबर आहे, खरं आहे. हा, तर तिचा तो प्रगती पुस्तकाचा गठ्ठा तिने लोकल मध्ये वर ठेवला. अरे तिथे वर जागा बापरे. असते ना, हा. तिथे. आणि तिची मॅडम आता 32 वर्ष सर्व्हिस झाली हा. तिथे. ती हा. कधी कुठली गोष्ट विसरली नाही. आणि ये. त्या दिवशी कसा काय माहिती तो प्रगती पुस्तकाचा गठ्ठा, आणि टिटवाळा लोकल होती त्यामुळे ती लोकल पुढे गेली. हम्म. आम्ही सगळ्यांनी खूप शोधाशोध केली. टिटवाळ्याला फोन केला. गाडीत त्या माणसाने जाऊन बघितलं लेडीजच्या डब्यामध्ये, तर म्हणे हम्म. काही नाहीये मॅडम.
आणि ती इतकी नर्वस झाली तर आम्ही तिला म्हटलं अगं तू नको एवढी टेन्शन घेऊ. तिने तिच्या मॅडमना फोन केला. तिच्या मॅडम पण म्हणाल्या ठीक आहे तू घाबरू नको जयश्री, आपण दुसरी प्रगती मुलांची तयार करू. मग आम्ही तिला म्हटलं आणि त्यांच्या वर्गात 90 मुलं. बापरे. मग तिला आम्ही दोघी बहिणी पण शिक्षिका आहोत, आम्ही तिघी बहिणी शिक्षिका आहोत ना. हा हा मग आम्ही तिला म्हटलं आम्ही तुला मदत करू, हा. आपण एका दिवसात या प्रगती पुस्तकं तुझे, त्यांची ओपन डे होता ना म्हणून तिने आणले होते घरी भरायला. अरे बापरे. हा. असं म्हटलं आम्ही तुला मदत करू, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तिच्या मॅडमनी पण तिला सांगितलं टेन्शन घेऊ नको, आपण याच्यावर काहीतरी करू. तोडगा आणि काढूया. दुसऱ्या दिवशी ती 11 वाजेपर्यंत शाळेत पोहोचते ना. हा पोचायच्या आत एक जोडपं आलं होतं, मॅडमकडे गेलं त्यांच्या. हा तो गठ्ठा, ती पिशवी तशीच्या तशी मॅडमकडे दिली आणि ते जोडपं निघून गेलं. अरे त्या मॅडम बापरे. म्हणत होत्या की थांबा, हा. त्या मॅडम 5 मिनिटात येतील, पण ते थांबले नाहीत. नाही म्हणे आम्हाला काम आहेत पुढची आमची, आणि ते निघून गेले. आणि बापरे. माझी बहीण अशीच जीव मुठीत धरूनच मॅडमच्या पुढे गेली. हा तर ती म्हणे अगं गुड न्यूज जयश्री, हे बघ तुझी पिशवी. आणि माझी बहीण म्हणते मला हसू की रडू असं झालं. हा म्हणजे आम्ही सगळ्यांनीच असं हे करत होतो प्रार्थना की बरोबर हिची पिशवी सापडू दे. आणि ते कोण दोघं होते आजपर्यंत पत्ता नाही लागला, ते जोडपं कोण होतं. परमेश्वरच्या रूपानेच आलेले समजा. रूपाने आले ते, आणि हे ते की खूप नाही. मोठं हे झालं असतं माहितीये, ते हरवले असते तर. खरंच आहे खरंच त्यात आहे. आपण सगळं लिहितो ना, आणि ते सगळंच कुठे लिहितो. गेलं असतं काय. पण प्रगती पुस्तकावर शाळेचा पत्ता असल्यामुळे हा चांगली लोक होते, त्याला शिक्षणाचं त्या प्रगतीचं काय खरंच आहे महत्व वाटलं असेल, खरंच आहे आणि खरंच त्यांनी ते शाळेत नेऊन दिलं. आहे. बापरे. तर हे मला त्या पाकिटाचं वाचल्या बरोबर माझ्या हे लक्षात आलं की लक्षात माझ्या आलं. बहिणी बरोबर हा प्रसंग घडला. आणि खूप आम्ही देवाला प्रार्थना करत होतो सगळेच घरातले, की हिची ती पिशवी सापडू दे म्हणून. म्हणजे हे खरंच आपण आहे. कृतज्ञताच करत होतो की नाही. आणि कृतज्ञताच ते करत कोणी होतो. ओळखीचे नव्हते, काही नाही. ते मॅडम त्यांना म्हणत होते बसा, चहा वगैरे घ्या. शाळेलाच्या दृष्टीने पण ते हेच होतं की नाही, बरोबर आहे. खरी प्रगती गोष्ट आहे. पुस्तकालय. तर मॅडम त्यांना खूप हे करत होत्या की नाही बसा बसा. त्यांनी पाणी पण नाही घेतलं, बापरे. पिशवी ताब्यात दिली आणि ते जोडपं निघून गेले. दोघंही नवरा बायको होते. खरंच आहे अगदी आम्ही देवाच्या. आजपर्यंत त्यांना धन्यवाद देतो की कोण होते ते, देवासारखे आले होते आणि देऊन गेले. बरोबर आहे. खरी किती गोष्ट आहे. म्हणा. धन्यवाद. खरंच छान शेअरिंग आहे. खरंच आहे. छानच वाटलं अगदी हे शेअरिंग ऐकून. अजून कोणाला काही शेअरिंग करायचंय? ठीक आहे चालेल. असेच आनंदी राहा, उत्साही राहा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद 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 मॅडम.